नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा गणित भाग 1 सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांचा तास घेणार आहोत. मॅथमॅटिक्स पार्ट 1ची ही प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. या तासाला आपण द्वितीय सत्र परीक्षा, जी काही मार्च-एप्रिल महिन्यामध्ये आपली परीक्षा होते, या परीक्षेची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेमी आणि नॉन सेमीच्या दोन्ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत उत्तरासहित. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 9वीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि त्या सर्व पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आजच्या तासाला आपण गणिताची भाग 1ची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची प्रश्नपत्रिका पाहू आणि त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची. याच व्हिडिओमध्ये आपल्याला दोन्ही प्रश्नपत्रिका पाहायला मिळणार आहेत उत्तरासहित, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. प्रश्नपत्रिका दोन्ही सेम आहेत, फक्त एक मराठीमधून आहे आणि एक इंग्लिशमधून आहे, म्हणून सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्व उदाहरणं तुम्हाला परीक्षेला येणार आहेत, म्हणून ह्या सर्व उदाहरणं आपल्या वहीत व्यवस्थित सोडवण्याचा सराव करा, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण हे नक्की मिळतील. बघा, इयत्ता 9वी गणित भाग 1 गुण 40, वेळ 2 तास. 40 गुणांची आपली प्रश्नपत्रिका असेल आणि 2 तासाचा वेळ हा दिला जाईल. बघा, प्रश्न पहिला 4 गुणांसाठी. अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 4 रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्यांचा 4 पर्याय आहेत, त्याच्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिलं, 8 व 18चे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते? ते आहे 12, डी पर्याय. दुसरं, जर 8x - 7y = 11 आणि 7x - 8y = 4, तर x + yची किंमत काढा. ती आहे बी. पुढचं, एका व्यक्तीने 2017-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाची कर आकारणी वर्षे पुढीलपैकी कोणते? बी. 2018-19. पुढचं, 2, 4, 7, 8, 9 या प्राप्तांकांचा मध्य कोणता? तो आहे 6, डी. ब भागामध्ये बघा, पुढील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. 40, 60, 68 व x या संख्या प्रमाणात आहेत, तर x = 85, बी पर्याय. दुसरं, y + 7 = 5x हे समीकरण सामान्य रूपात लिहा. ax + by + c = 0. पुढचं, 3, कुमारी निकिता वय 27 वर्ष, हिचे करपात्र उत्पन्न 2,34,000 आहे, तर रिटर्न आयकर भरावा लागेल किंवा नाही? ते सहकारण लिहा. नाही, कारण 2.5 लाखापर्यंतची रक्कम ही करमुक्त असते. पुढचं, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांचा मध्य काढा. 1, 2, 3, 4, 5 यांचा मध्य आहे बरोबर 15. 15/5 = 3. मग त्यांचा मध्य आहे 3. पुढचं, कोणतेही 2 कृती पूर्ण करा. या सारणीवरून 14, 15 या वर्गाची वारंवारिता काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. बघा, या ठिकाणी कृती पूर्ण करून दाखवलेली आहे. पहिल्या चौकटीत 35 लिहा, दुसऱ्या चौकटीत 23, तिसऱ्यात 23 आणि चौथ्यामध्ये 14 - 15 = 12. या पद्धतीने हे उदाहरण सोडवा आणि 2 गुण मिळवा. पुढचं, ए, बी, सी या 3 परंपरापारित प्रमाणात आहेत. जर a = 3 आणि c = 27 असेल, तर b = किती? बघा, त्याचं उत्तर, ए, बी, सी या 3 संख्या परंपरित प्रमाणात आहेत. नंतर दुसऱ्या चौकटीत c लिहा,
तिसऱ्या चौकटीत 27, चौथ्या चौकटीत AC आणि 5व्या चौकटीत 9. जसंच्या तसं उदाहरण पूर्ण तुम्हाला सोडवायचं आहे. तिसरं, रासिकाचे मासिक उत्पन्न 10,000 असून ती त्यापैकी 60% रक्कम खर्च करते. तर ती दरमहा किती बचत करते? बघा, हे उदाहरण या ठिकाणी सोडून दाखवलेले आहे. तिची बचत येते 4,000. त्यानंतर प्रश्न दुसरा बी. कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. 8 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा, हे 4ही प्रश्नांची उत्तरं काळजीपूर्वक पहा. पहिल्यामध्ये आपल्याला किंमत काढायची आहे. ती येते 75. दुसऱ्यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तिसऱ्यामध्ये आपल्याला रेषीय समीकरण लिहायचं आहे. चौथ्यामध्ये वर्गाची मर्यादा लिहायची आहे. ती येते 20. आणि 5व्यामध्ये बहुवक्र काढायचा आहे. बहुलक काढायचा आहे. तो आहे 37 किलोग्रॅम. या पद्धतीने आपल्याला ही 4ही उदाहरणं पूर्ण करायची आहेत आणि 8 गुण मिळवायचे आहेत. मित्रांनो, अशीच उदाहरणं आपल्याला परीक्षेला येणार आहेत. व्यवस्थित सराव करा. आपल्याला पेपर नक्कीच सोपा जाईल. प्रश्न तिसरा आहे. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा 3 गुणांसाठी. बघा, पहिली कृती. उदाहरण जसंच्या तसं लिहायचं आहे आणि रिकाम्या चौकटीत अचूक संख्या टाकायची आहे. दोन्ही उदाहरणं पहा. दुसरं उदाहरण. एका हॉकी खेळाडूने 9 सामन्यात केलेले गोल पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा मध्यांक येतो 3. त्यानंतर बी बघा, 6 गुणांसाठी 2 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. 4 दिलेले आहेत. बघा ती उदाहरणं. पहिल्याचं उत्तर आहे 9. त्यानंतर प्रश्न चौथा. पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. बघा, ती उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत. वहीत व्यवस्थित सोडवा आणि छान असा सराव करा. हीच उदाहरणं आपल्याला येतील. त्यानंतर 5वा प्रश्न 3 गुणांसाठी. कोणतेही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. बघा, या ठिकाणी पहिलं उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. दुसरं आपण वहीत सोडवण्याचा सराव करा. काही अडचण आल्यास कमेंट करा. यानंतर आपण इयत्ता 9वीची मॅथ फर्स्टची 40 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी ही प्रश्नपत्रिका आहे. आपण मगाशी जी पाहिली तीच इंग्लिशमधून आहे फक्त. बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक. पहिला क्वेश्चन 1 ए 4 गुणांसाठी. अचूक पर्याय लिहायचे आहेत आपल्याला. डी, बी, बी आणि डी हे पर्याय बरोबर आहेत. दुसऱ्यामध्ये आपल्याला 4 गुणांसाठी 4 उदाहरणं सोडवायची आहेत. ती या ठिकाणी सोडून दाखवलेली आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा 4 गुणांसाठी कोणतेही 2 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. 3 दिलेले आहेत. कृती आहेत त्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत.
पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 2B 8 गुणांसाठी. चार उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत 5 पैकी. बघा या ठिकाणी शॉर्टमध्ये उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सविस्तररित्या स्टेप बाय स्टेप ते उदाहरण सोडवणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळे आपण हे सर्व उदाहरणं वहीत सोडवा. काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची गणिताची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला ही सर्व उदाहरणं सविस्तररित्या सोडवलेली पाहायला मिळतील. त्यानंतर प्रश्न 3 A 3 गुणांसाठी. त्यानंतर B भाग 6 गुणांसाठी कोणतेही 2 उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. बघा पुढचे प्रश्न उदाहरणं. या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये मिळतील. क्वेश्चन नंबर 4 8 गुणांसाठी येणारे 4 उदाहरणं दिली जातील. कोणतेही 2 तुम्हाला सोडवायची आहेत. त्यानंतर लास्ट क्वेश्चन. एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे 3 गुणांसाठी. आपण ही उदाहरणं मराठी मीडियमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवलेली आहेत. आपण थोडं बॅकला जाऊन सुद्धा ही उदाहरणं सोडवू शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 9वीचे गणित भाग 1ची मॅथ 1ची सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.